सजवलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवण्याच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे विनंती करतोय आपले फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. चला टीम जय बजरंग पवार शेलार संघानं नाणेफेक इथे मात्र विन केल्या गेल्या आणि निर्णय स्वीकारले गेला. इथून मात्र क्षेत्ररक्षणाचं आमंत्रित केले गेले टीम रियांश इलेव्हन चावे संघाला. इथून मात्र आपण पाहताय फलंदाजीसाठी. चला गोलंदाजांना विनंती असेल तदनंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे आणि या मैदानावर अंधार लवकर होतो, त्यामुळे आम्ही विनंती करतोय की घाई करायची आहे. चला फास्ट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिगंबर आणि विकास ही सलामीची जोडी दाखल होत असताना आपण पाहताय आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गिरीश. नक्कीच इथून मात्र आपण पाहताय पहिलाच बॉल पाहायला मिळाला आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट पाहायला मिळाला. सतीजी लोणे एकदा चेक करण्याकरिता आपणास सांगितले गेले. 2 धावा. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं हा चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल होत असताना आपण सध्या तरी पाहताय आणि इथून मात्र आपण पाहताय एक धाव कंप्लीट केली गेली. आपण पाहताय एकेरी धावेने धावफलक पुढे येऊन सरसावत असताना धावफलक जाऊन पोहोचताना 3 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथून मात्र संपुष्टात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे 3 या अंकावर. गोलंदाज सह्या. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावले गेले या चेंडूला. एक धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे सिंगल डबलचा खेळ बेसिक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्या. पाठची कडा घेतली गेली बॅक साईडला जाणारा चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सिंगलला धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना चेंडू संपुष्टात येत आहे. 4 धावसंख्या 5. गोलंदाज सय्या. ओहो हो स्ट्रॉंगली अपील. यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं शरीरानं स्पर्श केला गेला. लेगबाईच्या स्वरूपातली ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, जी की संघाच्या खात्यामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 6 या अंक. हो यावेळेस उडवल्या गेले चेंडूला. आपण पाहताय बाउंड्रांचे तिथे क्षेत्ररक्षण
चांगलं होत असताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अंतिम चेंडूवर किती धावा इथे कन्वर्ट केल्या गेल्या तर 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. चला, डोंट वेस्ट टाइम टीम शेलार. तुम्हाला तदनंतर फलंदाजी करायची आहे, त्यामुळं आम्ही विनंती करतोय की आपण घाई करायची आहे. चला, मॅचला आपण सुरुवात करूया. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश लांडले गेले. पहिलाच बॉल खेचून मारला गेला. आकाशचा क्षेत्ररक्षण पहा. लाजवाब क्षेत्ररक्षण मॉन्टीकडून आपल्याला जॉन्टीकडून इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इतकं क्षेत्ररक्षण आवडलं की स्वतः ललित गुंदोलकर त्याची भेट घ्यायला तिथे गेले. स्मित हास्य ज्याच्या चेहऱ्यावर सातत्यानं शेलार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्वीट स्माईल म्हणून ज्याची ओळख शेलार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तो ललित गुंदलकर. यावेळेस डॉट बॉल निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. काहीही इथून मात्र दिलं गेलं जाणार नाहीये किंवा काहीच मिळणार नाही या चेंडूवर, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते 9 या अंकावर धावफलक. चलो आकाश, आकाशाकडे आपण स्वतः एकदा बघा. सूर्यदेवता रजा घेत आहेत, त्यामुळे आपण घाई करा आकाश. चला, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश घ्या. पुढचा बॉल, पावलाचा वापर, पुढे येऊ सरसावण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. ब्रँडिश षटकार सा षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाजाची शैली ओळखली गेली आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळाला. षटकारानं धावफलक 15 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल स्ट्रोक तर चांगला होता. हवेमध्ये खूप सारा चेंडू, योग्य जजमेंट. चेंडू खाली कपिलेश पाहायला मिळतोय. विकेटचं बदन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. डीजे केतन इथे पोहोचतायत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 15. नाही, शेलारची कुठेही मॅच असू द्या, केतन दादाही पोहोचतात. कल्पेश भोईर सुद्धा आहेत, त्यांनाही आपण पाहत आहे. त्याच्यानंतर आज दिनेश दादा नाही आहेत, योगेश दादा नाही आहेत आज. योगेश वारगडे सुद्धा इथे मात्र सातत्याने पोहोचत असतात, तेही आज नाही आहेत. कदाचित आज जर टॉप 4 मध्ये आज संघ निघाला तर अर्धा शेलारगाव इथपर्यंत पोहोचेल. 2 षटकांचा दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर सध्या तरी आपण पाहिलाय. गोलंदाज सय्या
यावेळेस वन बाउन्स क्लिअर केल्यानंतर इथून मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावपैकी डॉट बॉल सध्या तरी आपण पाहताय. निर्धावपैकी डॉट बॉल आपण सध्या ते इथून मात्र पाहतायत आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा पोहोचलाय. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 18. धावसंख्या 18. क्षमस्व क्षमस्व थोडीशी चुकबुल आणि धावसंख्या 15-15 या अंकावर धावफलक आहे. क्षमस्व थोडीशी गुणलेखाकडून चुकबुल आणि धावफलक 15 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय एक धाव पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 16 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. पहिल्या षटकाचा आपण जर का विचार केला तर 7 धावा आल्या होत्या. या षटकाचा आपण ही विचार केला तर आपल्याला 7 धावा येताना पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या षटकामध्येही तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल पाहायला मिळाले. त्याच्यानंतर पुढचा चेंडू ऑन साईडला यावेळेस भिरकावून दिले गेलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. काहीही गरज नव्हती किंवा कदाचित लक्ष नव्हतं, कॉलिंग नव्हतं आणि त्या अनुषंगानं इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेच्या बेस रनआउटची विकेट मिळाली. धावसंख्या 17-17. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल स्लोवर इथे मात्र पाहायला मिळाला. वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय. निर्धावपैकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 17-17. ओ हो जबरदस्त झेल. धावत येऊन झेल कन्वर्ट करणं सोपं नसतं. अशक्यलाही शक्य गिरीशनं करून दाखवलं. धावत येऊन झेल पकडलाय. विकेटचं बदल. फलंदाज बाद.
क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावर आणि तिसऱ्या षटकामध्ये अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 17-17 या अंकावर धावफलक. दो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतीये का? हो, यावेळेस पहा क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, तिथे मात्र ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचायच्या आधी अंतिम चेंडूवर एक मारा पर सॉलिड मारा असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. षटक संपलंय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौकाराच्या बढतीने धावसंख्या 21-21 विजयाकरिता 22 22 धावसंख्येचं आव्हान. बघूया पार होईल का? ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आपल्याला खूप चांगलं समालोचन हिंदीमधून पोचवलं आणि त्याच्यानंतर मोटू पतलू असू द्या किंवा ऑगियन द कॉकरेज असू द्या, याच्यामध्ये ज्यांनी ते समालोचन इथे पोचवलं, मी महादेव सरांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आणि तुर्तच आम्ही थांबतोय आजच्या दिवसामध्ये. इथून मात्र आमच्यामध्ये बोलण्यात काही चूक झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो आणि आजच्या दिवसाकरिता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. चलिए मुकाबले की तरफ वापस लौटते. थँक्यू सो मच तेजस भाऊ, तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आज मला मराठीमध्ये. असंच तुमच्यासारख्या कमेंट्रीकडून मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करील. माझी भाषा नागपुरी असल्यामुळे मी मराठीत एवढं फार चांगलं बोलू शकत नाही, म्हणून मी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. थैंक यू सो मच तेजस भाऊ, कल मिलते. चलिए इस मुकाबले की तरफ वापस लौटते और इस मुकाबले की बात करें तो जो सामना खेला जा रहा है, जो सामना खेला जा रहा है जय बजरंग पावर शिलार टीम ए वर्सेस रियांश शावे. और वही बात करते इस मुकाबले की तो टॉस और इस जादुई मैदान की जितनी तारीफ करें उतनी कम. और खास करके देखिए इस मैदान की जितनी तारीफ करें, यहाँ पे सारे प्रेक्षक आपको दिखाई दे रहे होंगे स्क्रीन पे. जहाँ से इस मुकाबले को लुप्त उठा सकते वहाँ से लुटाते हुए दिख रहे, कोई मरीन ड्राइव से तो कोई देखिए जहाँ जहाँ पे सीट, क्योंकि इस मैदान की बात करें तो 10 से 20 हज़ार दर्शक अभी मौजूद है. और खास करके टिकट अभी तक अवेलेबल है नहीं, तो दर्शक देखिए खास करके आप कहाँ कहाँ से लुप्त उठाते हुए. हमारा कैमरेमैन उसको कैद करते हुए अपने कॅमेरे में देख सके आप डोंगर गडावर आपला प्रेक्षक मात्र इथून बघतोय. बाबा जिधर देखा उधर पब्लिक रे. ये राज, ये बाबा फोकस कर रे बाबा. ये श्याम, ये वरती गे रे थोडस. ये बाबा बाबा लाल टी शर्ट वाला झूम करायचा प्रयत्न करतोय रे बाबा. ओ बाबा ऋतिक भाव आला की आमचा मामाचा पोरीला हा सॉन्ग लावावे बाबा. चला टूना इस मैच की तरफ वापस लौटे, इस मुकाबले की तरफ. स्ट्राइक पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज स्ट्राइक पर सचिन, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज ललित. चले गेंदबाज दिगंबर. ओ पहली गेंद यहाँ पे हल्के हाथों से खेला, यहाँ पे सिंगल. इस गेंद पर माफ कीजिएगा अंपायर का फैसला आता है नो बॉल. नो बॉल यानी कि फ्री हिट. मूव का चंदन घिस मेरा नंदन, ये वाली ये गेंद है.
इस फ्री हिट का फायदा किस तरह से उठा पाते हैं ललित, तो देखने वाली बात। चलिए, फ्री हिट है तो बड़े हिट के तरफ जाएंगे, जरूर जाएंगे। वेग गतीने टाकलेला चेंडू होता, पर वहां पे फील्डर मौजूद थे, क्या कैच पकड़ेंगे? कैच तो पकड़ेंगे, फ्री हिट थी, रन आउट हो सकते हैं। और दोनों बल्लेबाज तो सलामत पहुंच चुके हैं। चलिए, अंत भला तो सब भला, अगर ये नो बॉल नहीं होती तो ये सीधा कैच हो सकता था। एक बॉल, स्कोरबोर्ड की बात करें तो 4 रन। फुल टॉस गेंद थी, वहां पे फील्डर वहां मौजूद है, अच्छी फील्डिंग, रन बचा अपनी टीम के लिए। थोड़ी भी 19-20 होती तो सीधा चौका मिलता था वहां पे। मैं आपको सभी को बता दूं कि 22 रनों का टारगेट रखा गया है और 2 गेंदों में 4 रन अभी तक इस पारी में। जी हाँ, बिल्कुल, जिस तरह से धूप जा रही है ना, तो रोहित मेहरा की जो शक्ति होती है ना, हाला मुझे को दिखाई नहीं दे रहा ना, मुझे को दिखाई नहीं दे रहा। वाओ, फंटास्टिक, बहुत मीठा। जैसे धूप खत्म हो जाती है मुझे कुछ दिखाई नहीं देता। जी हाँ, बिल्कुल दिखाई नहीं देता है। और जिस तरह की शक्ति जो होती है, वो आप सुबह से खेल रहे शाम तक, अब शाम होने आ रही है, आपकी आधी शक्ति तो उसमें ही फील्डिंग करते करते चली जाती है। चलिए, अगली गेंद सामना करेंगे। ओहो, रफ्तार से डाला था इस गेंद को, सिर्फ पुश किया इस गेंद पर। 1 रन तो आसानी से मिलेगा, दूसरे की मांग और दूसरा भी प्राप्त करेंगे वहां पे। चार गेंदे, 7 रन अभी तक स्कोरबोर्ड पे लगता हुआ। चलिए, आगे बढ़ के खेलना चाहते थे लेकिन दूरी नहीं मिलेंगी, जाएगी गेंद फील्डर के हाथों में। विकेट, झटका लगता है यहाँ पे टीम रियांश को। चलो, माफ कीजिएगा, थोड़ा 19-20 हो जाता हूँ, तो उम्र होते ना आने तक हो गई, मेरी उम्र हो गई ना बहुत दिसत, समझत नहीं बोले, सॉरी। चलिए, अंतिम गेंद, और कवर के दिशा में खेलना चाहते थे, फील्डर को ढूंढ बैठे वहां पे, उनके हाथों में फिर से एक झटका दिलाते हुए यहाँ पे गेंदबाज दिगंबर।
हमारे अंपायर भैया जल्द से जल्द बल्लेबाज को बुलाइए। चले, क्या ये एलपीडब्ल्यू था? एलपीडब्ल्यू था ना? अगले बल्लेबाज के रूप में आते बल्लेबाज करण। तू भाग अर्जुन, नहीं तू भाग करण, भाग के आओ। मेरे मेरे करण अर्जुन आएंगे, धरती का छीना फाड़ के आएंगे। अब माय तुझ्या अर्जुन तर गेला घरी, इकडं पा करण भाऊ आलेले आहे ना। काय म्हणता तुम्ही? पाहू ना, बसा थोड़ा वेळ। माफ कीजिएगा, ये थोड़ी हमार लैंग्वेज है। ओ हो, तेज तरार शॉट, लॉफ्टेड लॉफ्टेड, अच्छी फील्डिंग वहां पे। हो कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द डे, या ये कैच ऑफ द टूर्नामेंट भी हो सकता है। वेल जज कैच। या बिलकुल फिरवीन तुम्हाला, पण उद्या नाही परवा फिरवीन तुम्हाला। उद्या तर मेगा फाइनल आहे। फाइनल कल खेला जाएगा इस मैदान में, मैजिकल मैदान में। और बात करना को इस कैच की खास करके, और जो पकड़ा है यहाँ पे दिगंबर ने, आज का जलवा दिखता हुआ है दिगंबर का, बल्लेबाजी से, गेंदबाजी से और फील्डिंग से भी एक ऑलराउंडर प्रदर्शन की जो उम्मीद की जाती एक टीम द्वारा, वो दर्शाते हुए दिगंबर ये कैच ऑफ द टूर्नामेंट भी कहा जा सकता है इसको। चलिए, लॉफ्टेड, इस बार भी लॉफ्टेड, वाह फील्डर है। फिर से दिगंबर के हाथों में जाती हुई गेंद, वन बाउंस, एक ही रन मिलेगा सिर्फ। चलिए, 9 गेंदों पे चाहिए 14 रन, 9 गेंदों पे चाहिए 14 रन। आटे काटे की मैच आ चुकी है अभी तक। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रशांत, क्या गेंदबाज को करेंगे परेशान, वो देखने वाली बात है इस गेंद पर। ओहो, फुल टॉस गेंद थी, सिर्फ दिशा दिखाना था और वही दिशा दिखाते हुए बल्लेबाज प्रशांत जी हाँ बिल्कुल परेशान करेंगे अपने इस शॉट के साथ। रन टू बॉल मैच आ चुके, 8 गेंदों पे चाहिए मात्र 8 रन। इस शॉट के साथ अब पूरा प्रेशर हल्का कर दिया यहाँ पे। ओहो, वेग गतीने टाकलेला चेंडू, लेकिन दिशाहीन गेंद है। वाइट, वाइट वाइट वाइट, no limit is heavy. It's no heavy even kick max don't flash sometimes. Hinter will wall to start and from front review not available from this match. Is umpire decision is a large decision for this tournament. Will be remember, always remember. Thank you. चलिए, मैच को जल्द से जल्द आगे बढ़ाए। अंपायर का फैसला, लास्ट फैसला किया दिया जाएगा। और ये वाइट है तो यानी कि वाइट है,
अभी चाहिए जीत के लिए 8 गेंदों पे 7 रन। देखिए वो जो शॉट था ना छक्का, उन्होंने पूरा मैच का रुख ही बदल दिया है वहां पे। अंडर प्रेशर खेलते हुए प्रशांत, अब रन टू बॉल के नीचे आ चुके हैं मैच। 8 गेंदों पे चाहिए 7 रन। बल्लेबाजी अच्छी कर रहे और गेंदबाजी थोड़ा और अच्छी करने की जरूरत है यहाँ पे विपुल द्वारा। नहीं 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 नहीं, इस बार भी दिशा पटानी अंपायर बनेंगे टाइगर श्रॉफ, यानी कि दिशाहीन। बाहें खोले शाहरुख खान की तरह और कहा ये लीजिए और एक वाइट। क्या बात है, गरीबी में आटा गिला। अक्कड़ बक्कड़ बम्बे बो। इस बार स्वीप करना चाहते थे, बैट पर आई नहीं बराबर। 1 रन तो मिल जाएगा दूसरे की मांग और दूसरा रन भी शायद पूरा कर लेंगे। जी हाँ बिल्कुल करेंगे। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के बीच में। अब चाहिए 7 गेंदों पे 7 गेंदों पे मात्र 4 रन। आज के दिन के अंतिम मैच, अंतिम मुकाबला आपके सामने खेला जा रहा है। मैजिकल मैदान जिसके नाम से जाना जाता है यह मैदान। हाईवे, यहां से मात्र 5 मीटर की दूरी पर जब बल्लेबाज बैटिंग करते हैं ना, सीधा मरीन ड्राइव पे भेजते इस गेंद को। एक वैसा दर्शनीय शॉट देखने को मिल सकता है क्योंकि अभी 7 गेंदों पे चाहिए मात्र 4 रन। अरे 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 बड़े भैया ये क्या कर रहे हो? अरे गरीबी में आटा गिला है बड़े भैया। अरे मेरे समोसे खा लो भैया तुम, लेकिन बॉल अच्छी डालो। ये थैंक यू भैया, क्या बात है। होगी ऑन द कॉकरोचेस। वाह वाह बिल्ला क्या बात है। 7 गेंदों पे 4 रन। नहीं मिलना है, अभी तो 3 चाहिए। गई है, कहाँ गई है? देख ध्यान से, लगता है फील्डर तक ही गई है। वह क्या बात है। अब 6 बॉल में चाहिए मात्र 1 रन। बिल्लो ऑन द स्ट्राइक, जैक ऑन द नॉन स्ट्राइक। आओ मेरा नाम है बॉब। आओ देख भाऊ, मी एवढं सांगतो भाऊ, 6 बॉल मध्ये 1 रन मी नाही वाचू शकत भाऊ। हे आप कुछ नहीं कर सकते, आप जो कर सकते हैं सिर्फ हम कर सकते हैं। ओए मुन्ना चल जान दे, इस मुकाबले को अभी खत्म करता हूँ। ढक्की चिकी डा। अरे अरे जल्दी खत्म करो। जैसे कि इस मुकाबले में जब भी टेम्बा बमुआ का नाम आपने सबने सुना होगा, टेम्बा बमुआ। जी हाँ बिल्कुल। चलो मैच को जल्द से जल्द आगे बढ़ाए प्लीज़। जिसका मैं नाम बता रहा था आपको कि टेम्बा बमुआ, वो जॉन द डॉन से जाने जाते। जब भी खेलता है इंडिया के सामने साला इंडिया को जीतने ही नहीं देता है। हाँ टेम्बा। चलिए अरे मोटू, अरे मारो बड़े भैया। यार मार गुलजारी लाल की यार। ओह यार न तुसी यार, तू तेनू नहीं कहना सी, मैनू मैनू मार खाना ही गया। नहीं जी नहीं पाजी। गई है बिल्कुल गई है। दर्शक दीर्घा में गई है। और इस शॉट के साथ आज का मुकाबला का खेल समाप्त। और जीत लिया यहाँ पे जय बजरंग पावर सेला टीम ए ने। चलिए थैंक यू सो मच।